विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पोहोचलो इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चंद्रकांत शेंडे या कार्यकर्त्यांचं चालू आहे। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत या त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, आज हे आपलं आमरण उपोषण चालू आहे। किती दिवसापासून आपलं आमरण उपोषण चालू आहे आणि नेमकं काय आपल्या मागण्या आहेत ते थोडं आम्हाला सांगा। मी सोमवारी 28 तारखेपासून बसलोय, जवळजवळ 5 दिवस झाले, पण अजून PWDच्या विषयात बसलोय। रस्त्याचे बोगस व निष्कृष्ट कामं केलेत म्हणून, परंतु आतापर्यंत एकही कोणी सुद्धा अधिकारी आला नाही किंवा काय झाले, काय कशी तब्येत ही विचारपूस कोणी केली नाही। आणि सदर अधिकाऱ्यांच्या विरोधात बसले, ते म्हणतात आम्ही तुम्हाला पत्र दिले, पत्र आम्ही कशी मागणी केली की बाबा ह्या संदर्भातील जे काय अधिकारी आहेत किंवा किशोर साळुंखे यांच्या व यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व जे काही रस्त्याचं बनवणार ठेकेदार आहेत त्यांचे परवाना काळ्या लिस्टमध्ये दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी। परंतु आतापर्यंत कुणी आलं नाही आणि येणारही नाही असं आम्हाला कळालं की बाबा हे काय येत नाहीत। हे गेंड्याच्या कातडं पांघरून सगळ्या तालुक्यात सगळं बोगस आणि 2 नंबर म्हणजे उचकटणारे लगेच उचकटणारे रस्ते तयार करतात। निमगाव केतकीची भोंगमा वस्ती ते कवटळी 3 कोटीचा रस्ता आहे आणि 3 कोटी 5 किलोमीटर रस्ता 3 कोटीचा 3च महिन्यात उचकटला आहे। तर सदरच्या साळुंखे साहेबांना विचारलं बाबा हे असं का, तर ते म्हणतात ठेकेदाराने अजून कामच केलं नाही किंवा अपूर्ण आहे। मग 6 महिने झालं रस्ता करतोय तयार। पहिल्या फक्त एक कुठं 3 इंची लेअर टाकला असेल, 2 इंची तेवढ्यावरच भागवलंय आणि त्याच्यानंतर त्या रस्त्याचं काय सुद्धा डागडोजी केलं नाही। तसंच कचरवाडीचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला रस्ता आहे 1,80,00,000 2 वर्ष झालं त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि काम गेल्या वर्षीच केलं आहे, ती बी ह्या लगेच 6 महिन्यात उचकटलं। हे अशी कामं चालू आहे। त्याच्यामुळं मी त्यांना सदर अशी पत्रव्यवहार करून सांगितलं, पण ते काय जुमानत नसल्यामुळं मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला। सगळे ग्रामस्थ त्या रस्त्यामुळं त्रस्त आहे, त्यांना जायला रस्ता नाही आणि जे काय कचरवाडीचं तळ भरल्यामुळं तिथं सुद्धा रस्ता अपूर्ण राखला आहे। तर ह्यांना सगळ्यांना सांगून सुद्धा काहीच होत नाही। गेले 5 दिवस झालं मी उपोषण करतोय, तब्येत खालावली, पण अजिबात सुद्धा कोण प्रशासनाचा माणूस लक्ष देत नाही। प्रशासनाचा एकही माणूस आज जो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा तुमची तब्येत कशी आहे हे पण विचारलेलं नाही। डॉक्टर वगैरे कोणी आले होते का? नाही, डॉक्टर येतात की, डॉक्टर ही येते चेक करून हे जाते डॉक्टर। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, इंदापूर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।